गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे मित्रांनो. आपण आलो होतो मळ्यात. काय झालं होतं, आपल्याला साधारणतः 2 आठवडे आपण मळ्याकडे आलोच नाही. तुम्हाला पाठीमाग आपला ऊस दाखवतो. आपला ऊस 2 आठवडे काय आपल्याला वेळच मिळाला नाही यायला. त्याच्यामुळं आत्ता आपण चाललो होतो खंडाळा. आज ॲक्च्युली दिवस पाळी आहे, पण काय झाले 5-5:30 वाजल्यापासूनच लाईट गेलेली. घराची पण गेली आणि 3 पण गेली आणि लाईटच नाही. त्याच्यामुळे मोटर काय चालू करायचं जमलं नाही. तर लाईट येणार आहे 10:30 नंतर. तर तोपर्यंत म्हटलं आपण खंडाळला जाऊ आणि आपल्याला घाण्यातला ऊस बांधायचा. मोठी भरणी करायची आता घाण्याची आणि इनामातली पण करायची. तर म्हणलं त्याला खतं वगैरे सगळे घेऊन येऊ तोपर्यंत. पण मळ्यात काय आपल्याला साधारणतः 15-20 दिवस झाले यायला जमलं नव्हतं. तर म्हणलं जाता सकाळ पहिलं मळ्यात चक्कर मारावी आणि पुढं जावं. तर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराची काय परिस्थिती आहे ते दाखवतो. थोडंसं 1-2-3 दिवस आभाळच येते बरं का. हे जे इकडं पाहिलं तुम्ही सूर्यदेव दिसतंय का नाही काय माहिती, चकाकते. 2-3 दिवस पावसाचे सांगितले होते. 26 पासून पाऊसच सांगितला होता. आपल्याकडे काय पडला ना, थोडंसं आभाळ येत होतं. गावाला वगैरे त्रासदायकच आहे ते. पण काय ठिकाणी मराठवाड्यात पडला पाऊस. चला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो सध्याची परिस्थिती. हा आपल्या बंधुराजांचा ऊस जरा पातळच झाला आहे, पण त्याच्याकडं ट्रॅक्टर आहे VST. तर त्या मोठ्या ट्रॅक्टरनं अशी भरणी झाली बघा. भर वगैरे चांगली मजबूत बसलेली. आणि ही आपली अशा पद्धतीनं आपण पॉवर टिलरनं केलेली. तर आपली अशा पद्धतीनं भर लागलेली. तर एकंदरीत ऊस ते जर पाहिलं परिस्थिती तर ठीकठाकच म्हणायचं. कांडी सुटायला लागली, इथून पाहू शकता असे कांड्या सुटायला लागलेल्या आहेत. ह्याच्यात थोडीशी गडबड माझी झाली काय माहिती आहे का, मी MOP टाकलं नाही हो, किंवा SOP तरी टाकायला पाहिजे होतं. MOP SOP काहीतरी टाकायला पाहिजे होतं. थोडी जाडी आली असती. पण काय झालं, सगळं घाई गडबडीत नियोजन कोलॅप्स झालं. आपल्याला फक्त बाळभरणी करून घ्यायची होती, पण काय ते मशीनवाल्याची अडचणी, त्याच्यामुळे आपल्याला करावं लागलं. ठीक आहे, काय त्याला पर्याय नाही. थोडंसं नियोजन कसं होतं पहिल्या 2-3 महिन्यात नियोजन बिघडलं ना, नियोजन बिघडतंच. मध्ये थोडासा पातळ वाटतंय. इकडं गहू गेलाय आपला, नाही आपल्या चुलत्यांचं आहे, पण भिजलंय गरगरीत मात्र. हे पाहू शकता तुम्ही, गरगरीत भिजले. आलाय थोडासा जुळून. तर मोठ्या बरीचं खत घेऊन आलो आपण मित्रांनो. आता तर त्या खतामध्ये आपण घेतलं आता हे भट्टी स्पेशल ऑर्गॅनिक मॅन्युअर. त्याच्यानंतर शाही मॅग्नेशियम सल्फेट. त्याच्यानंतर हे कीटकनाशक पिप्रोनिल. त्याच्यानंतर हे ऊस स्पेशल, शुगर केन स्पेशल. त्याच्यानंतर कॉम्बो किट आहे, मॅग्नेशियम सल्फेट वगैरे सगळं. त्यानंतर आपण घेतले हे MOP. दहा 20 आणि हे DAP. त्या 2 ऊसांना आपल्याला टाकायचं आहे. सव्वा 2 वाजलेत मित्रांनो. खत टाकायचं काम चालू आहे. काय टाकते खत, पण हे तुम्ही बघू शकता कांद्यात गवत किती झाले. भयानक गवत झाले. आपण आज औषध घेऊन आलो आहे, पण भिजवल्याशिवाय काय औषध मारता येणार नाही. लाईट आली 11:30ला. आपल्या तिकडे बंधुराजांनी घेतलं त्यांचा गहू भिजवायला, आणि इकडे मी थोडंसं चालू केलं. म्हणलं लाईट जर वाढवून दिली तर ठीक आहे, नाही तर जेवढं होईल तेवढं कांदा पटपट जरा भिजवून काढू. तिथं झालं की तो वाल बंद करेल, जरा मग भिजवून घेऊ पटपट. कारण काय होतं आहे, खुरपायला उरका नाही, मजूर एक तर मिळा नाही. आणि हे पाहू शकता तुम्ही, गवत भरपूर प्रमाणात आलेलं आहे. जोपर्यंत भिजवत नाही तोपर्यंत काय औषध मारून फायदा नाही. त्यासाठी आईला म्हटलं तू खत टाक, मी इकडे भिजवून घेतो. खत टाकायचं काम चालू आहे.
काय बऱ्याच प्रकारची खतं आहेत, त्याच्यामुळं मिक्सिंगलाच बराच वेळ गेला खतं. आपण आता साधारणतः 1.25 एकराचा डोस टाकतोय. त्यासाठी आपण घेतलं होतं 3 बॅग भट्टी स्पेशल जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, 1 बॅग MOP, 1 बॅग शुगर केन स्पेशल, अर्धा बॅग आपण DAP घेतलेले, मॅग्नेशियम सल्फेट घेतलं आहे, अर्धा बॅग पिप्रोनिल कीटकनाशक आहे, आणि बाकी कॉम्बो किट आहे. त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन, सल्फर असे बरेचसे घटक आहेत. तर ते घेतलेले, तर त्याचं आपण चाललं आहे आता. हे 2 तुकडे टाकून झाली की परत इकडे शेरखेळा जाऊन तिकडचं 1 तुकडं टाकायचं आहे. आज उरकलं पाहिजे काम. चला घेतो भिजवून पटपट. 11:30 लाईट आली आणि बरोबर 2:50ला गेली. कांदं पण राहिलं, सगळंच राहिलं. म्हटलं भिजवून होतील, लाईट वाढवून मिळेल, पण काय शक्यता दिसत नाही. गेलेली आता 5 मिनटं झालं, गेलीच आता. बघू कसं होतं नियोजन. खत घेऊ आता टाकून पटकन, ऊन लागलं आहे चांगलंच आता. शेरखेळ्यात आलो आहे मित्रांनो. आपण शेरखेळ्यात आलो आहे खत टाकायला. मिक्सचर सगळं कालवून ठेवले. आपण यावेळेस विविध प्रकारची खतं घेतली आहेत. हे बघा DAP 1846, हे कॉम्बो पॅक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट ऊस स्पेशल. ह्याच्यात काय आहे बघा, ह्युमिक ॲसिड 12%, अॅमिनो ॲसिड 4%, सीवीड 60%, प्लॅन्ट न्यूट्रिन 3%, ऑदर 75%. हे स्पेशल याच्यासाठीच आहे, ऊसासाठीच. त्याच्यानंतर आपण पोटॅश म्हणून MOPचा वापर केला इथं. त्याच्यानंतर हे आहे आपलं 10-26-26. त्याच्यानंतर हे आपण वापरलं आहे सल्फर 90%वालं. आणि हे आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर भट्टी स्पेशल. आणि हे आपण कीटकनाशक पिप्रोनिल. तर असं मिक्सचर मस्तपैकी बनवलेलं आहे. टाकायचं काम चालू आहे. इकडचा ऊस एकदम चांगला आहे. आता प्रॉब्लेम असा झाला आहे, खत टाकून ठेवलं आहे आपण आणि आपली दुपारी मोटर भावनं चालू केली, इकडचा वाल चालूच राहिला आणि इकडच्या साऱ्या भिजल्या. आता तो बोंब मारणार मशीनवाला आणि असंच पडणार, कारण त्याला दुसरीकडे जायचं आहे. इकडं पाणी चालू होतं आणि आवाज सगळ्या साऱ्या भिजल्या, सगळी अडचण झाली. पण ऊसाची ग्रोथ इकडं चांगली, झाडी वगैरे पण एकदम मस्त मेंटेन झालेली, फुटवा पण चांगल्या पद्धतीचा आहे. चला खताची बादली घेऊन जाऊ. आहे खत टाकते खाली, संपलं असेल. हरभरा पण एकदम मस्त बसलाय आता. ह्याला आता 1 महिना झाला की मग थोडी फुटव्याची फवारणी घेऊ. चांगला आला एकदम सरीला. इकडे भीती पक्ष्यांची जाती हो, मोर वगैरे भरपूर आहेत. पक्षी मोर अडचण तेच, पण नशिबानं चांगली साथ दिली, चांगला आला हरभरा. चला गावाकडे जाऊ. इथं एक ओलं होतं आहे बघा, इथं पाय फुटला आपला काळा गोटा. काय झालं ते चपटा झाला तिथं प्रेशरने आणि तो चिरला. तर आता तिथं काय करायला लागेल, एक लोखंडी यल टाकावं लागेल आपल्याला. ते आणून ठेवलं पण काय वेळच मिळत नाही, अवघड होतं आहे काम सगळं. वा, गावानं एकदम चांगली ग्रोथ पकडली, चांगला फुटवा केला आता, आहे का नाही. काळोखी वगैरे पण चांगली मेंटेन आहे. त्या दिवशी आपण फवारणी पण घेतली एक माझ्या अंदाजे बुधवारी असावी. त्याला आपण 1261 आणि आपल्याकडे एक सीवीड होतं नोवाझाईम, जे आपण याच्या वेळेस आणलं होतं सोयाबीनच्या वेळेस मागच्या वर्षी. तर त्याची फवारणी घेतलेली आपण. गवत तर काय दिसत नाही, गवत पण जळलं आहे. तुम्हाला ब्राईटनेसमुळं दिसत असेल असं पिवळसर, पण पिवळसर नाही आहे. सूर्याची किरणं पडलेत ना, त्यामुळे थोडंसं बघा असं रिफ्लेक्शन होतं आहे.
मला चांगला फुटवा झालेला आहे. आपलं तिकडं कॅन्ड आहे, ते कॅन्ड एक बघू. ही व्हरायटी मागच्या वर्षी मला एकदम मस्त आवडली, MSS 6478. थोडी लेट होती 5-10 दिवसांनी, पण फुटवा वगैरे एकदम चांगला मस्त आहे. आणि उत्पन्न पण आपल्याला मागच्या वर्षी साधारणतः एकरी गहाण्यात आणि मळ्यात होता आपला एकरभर साधारणतः 22 क्विंटलचा उतारा पडला होता आपल्याला. चांगलं आहे, व्हरायटी मस्त आहे. कॅन्ड झालंय मोकळं, कॅन्ड घेऊन जाऊ आपण. कोणतरी गायब करायचं, कुठंतरी लपवून ठेवू आपण. ते आपल्या कोपऱ्यात तिथं ऊसाचे तिथे ठेवू. मोटर चेक करू, मोटर भावाने बंद केली का नाही, नाहीतर आज रात्र पाळी उद्या आज चालू राहील मोटर. मोटर चेक करू बंद केली का नाही. इकडे एक सारा आपण लावलेला आहे, लसूण गोठ. तर आत्ता खायला टाकलं त्याच्यातलं मिक्सरमधलं एक बादली काढून ठेवली, तर खुरपून वगैरे झाला आहे लसूण. त्याला खत टाकून आज भिजवायचं होतं. काय आता फार अवघड आहे, दिवस पाळी कधी येतील कधी नाही सांगता येत नाही. ते खत टाकायला वेळ गेला. भावाने इकडं पाणी घेतलं, मग लाईट गेली 3लाच. म्हणलं वाढवून मिळेल, वाढवून तर काय मिळली नाही लाईट. परत गोठ पण लावलेत आपण इकडे पुढं. चुलत्यांना थोडंसं दिलं होतं, त्यांना जागा नव्हती, त्यांनी लावलंय लसूण. चालूच होता बघा, ॲटो चालूच होता, MCB चालूच होता. बंद केलं आपण सगळं आता. मोठी भरणी चालली मित्रांनो. थोडा प्रॉब्लेम काय झाला, खालच्या बाजूला मोठा ऊस आहे, ह्या बाजूला मोठा ऊस आहे. आपण वरणी पाणी सोडून देत होतो. एक साधारणतः आपण 15 दिवस आलो नाही, आपण पडलो आजारी. आणि त्याच्यामुळं काय झालं, मागच्या रविवारी आपण येऊन हे तुकडं भिजवलं होतं, शेरखेळा भिजवला होता, पण हे तुकडं राहिलं होतं. आणि त्याच्या आधी 10-12 दिवस झालं भिजवलं होतं. साधारणतः 3 आठवडं काय झालं, याला पाणीच नाही मिळलं. आणि खालच्या बाजूला खूप ऊस वाढला, चांगलं भेगाळलं आणि थोडं अवघड काम झालं. आता पर्याय नाही, बघू कसं होतंय. आज रात्रपाळी आहे, मला वाटतं आज रात्रपाळीला पाणी सोडून द्यावं काय, कारण आता दिवसपाळी कधी याची काही गॅरंटी नाही. इकडं तर भर लावून झाली. अशा पद्धतीने भर लागलेली आहे बघा. म्हटलं लावली नाही वाटतं भर, पण इकडं भर लावली. इकडं भर व्यवस्थित लागलेली आहे, कारण इकडं मागच्या रविवारी मी भिजवलं होतं, त्याच्यामुळे इकडं भर चांगली लागली, वरपर्यंत भर लागली. थोडासा इथं मध्ये आधी पातळी ऊस, पण इकडं भर चांगली लागलेली. खाली म्हटलं होतं चांगली भर लागेल, पण खाली भिजवल्यामुळं भिजलं नसल्या कारणानं थोडं अवघड काम झालं. ठीक आहे, बघू कसं होतंय. आज 12 वाजता लाईट येणार आहे. कमीत कमी खालच्या तुकड्यावर तरी पाणी सोडावं असं मला वाटते. तर इकडं काय केलं तोंडाला यांनी, त्यांना म्हणलं होतं, मशीनवाल्याला सांगितलं होतं की इकडे जास्त हे करू नको, आता पाणी चढणार नाही. अजून कुठं कुठं प्रॉब्लेम झालाय हा. बर लावायला उशीर झाला, बर लवकर लागायला पाहिजे होती. झाली फक्त आता पाट काय मारला नाही, कारण पाट ओलाच आहे, ओलच होतं काही ठिकाणी. इकडे चांगली लागली बरं.
चालू आहे.